आणि जेव्हा 2014 मध्ये सरकार बदललं आणि जाहिरातच येत नव्हती, म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा तिथे काहीतरी एक स्वप्न घेऊन आला होता, मी घेऊन आलो होतो तसे तेही घेऊन आले होते। निर्णय जो व्यक्ती घेतो तो व्यक्ती अधिकारी होऊ शकतो आणि तो असतो, कारण तो समूह, तो गट, तो व्यवसाय तो चालवत असतो। पण जसं जसं प्रश्न हे विद्यार्थ्यांचे सोडवत गेलो आणि जसं माझ्या विद्यार्थ्यांसोबत बरेचसे इंटरॅक्शन होत गेलं, तसं मला विद्यार्थ्यांची अजून वेगळी बाजू, डार्क साईड माझ्या समोर यायला लागली की म्हणजे कोणी 10 वर्ष झालं अभ्यास करते इथे, कोणी 15 वर्ष झालं करते, कोणी सुसाईड केल्यात, कोणाचे हेल्थचे प्रॉब्लेम्स आहेत, कोणी मेंटल डिस्टर्ब झाले। किती लोक सक्सेस होतात, म्हणजे उदाहरण आपण घेऊ, एका प्लेटमध्ये 100 लाडू ठेवलेले आहेत आणि ते खाण्यासाठी आपण 10,000 लोक बोलवलेले आहेत। ते 100 लोकांनाच मिळणार आहे, फोडायचं नाही, एक लाडू फोडायचा नाही, तो 100 लोकांनाच मिळणार आहे। उरलेल्या 9,999 लोकांनी करणार काय? तर MPSC UPSC सर्वांनी करावंच का, आणि करावं तर कुणी करावं? आज सदाशिव पेठेमध्ये वयवर्ष 40-42 वर्षाची मुलं तुम्हाला सापडतील, म्हणजे मुलं म्हणणं ते माणसं झाली आहेत, म्हणजे मुलं म्हणून तयारी सुरू केली, आता माणसं झाली आहेत। हा गंभीर प्रश्न आहे। बरं, प्रश्न एवढाच नाही, ही डार्क साईड आपण काय म्हणतो, या मुलांच्या लग्नाचा मोठा प्रश्न आहे। बरं, यांची लग्न नाही झाली म्हणून हे काही शांत बसत नाही, इतर प्रश्न त्या अनुषंगाने तयार होत आहेत। नमस्कार, आपलं सर्वांचं आजच्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत। आज आपल्यासोबत डॉक्टर ज्ञानेश्वर जाधवर सर आणि महेश बडे सर आहेत। डॉक्टर ज्ञानेश्वर जाधवर सरांविषयी थोडक्यात सांगायचं झाल्यास, त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी इथून PhD इन मीडिया अँड कम्युनिकेशन केलेलं आहे। त्यांनी आजपर्यंत 5 पेक्षा जास्त कादंबरींचं लिखाण केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांचं आत्ता नुकतंच मी अधिकारी हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे। या मी अधिकारी या पुस्तकाची जी संशोधक बाजू आहे ती महेश बडे सर यांनी सांभाळलेली आहे आणि नुकतंच हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे। आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण याच पुस्तकाविषयी जाणून घेणार आहोत आणि MPSC UPSC या स्पर्धा परीक्षांचं जे वास्तव आहे, भवितव्य आहे आणि वास्तव, भवितव्य आणि दिशा याविषयी सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तर आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत। सर, मला सर्वप्रथम तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल। तुमचा एका ऊसतोड दुष्काळी भागातील एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला आणि आत्ता तुम्ही PhD केलेली आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधून। तर हा प्रवास नेमका कसा होता आणि या प्रवासात तुम्हाला लेखनाची आवड कुठे निर्माण झाली? म्हणजे प्रत्येकाचं बॅकग्राऊंड असतं, कुणाचं म्हणजे कोण कामगार कुटुंबात असतं, कुणाचं सधन कुटुंब असतं। तसं माझे आई वडील ऊसतोडीचं काम करत होते आणि त्याच्यातून स्ट्रगलिंगसाठी मला भरपूर स्पेस मिळाला, असं मी सकारात्मक दृष्टिकोनातून त्याचा अर्थ घेतो, कारण ते जी एनर्जी आहे किंवा या सगळ्या गोष्टीतून आपल्याला नवीन काहीतरी मांडता येतो, त्याच्यामुळे मी कदाचित लिखाणाकडे वळलो असेल। त्याच्या अगोदर मी खरं तर तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला इथं शुभमनं, म्हणजे तुम्ही तुमच्या नावानं YouTube चालवतायत आणि त्यात त्या पॉडकास्टसाठी आम्हाला बोलवलं, त्याबद्दल खरं धन्यवाद। कारण ज्या पद्धतीचं आपण लिखाण करतो आहोत, जे विषय आपण मांडतो आहोत, हे लोकांपर्यंत म्हणजे वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, हे आमची एक धडपड आहे आणि धडपड सुरू आहे आणि त्याला तुम्ही साथ दिली आणि इथं आम्हाला बोलवलं, त्याबद्दल धन्यवाद। आता जो लिखाण कुठून सुरू झालं हा जो प्रश्न तुम्ही विचारला, जसं मी मगाशी बोलत असताना उल्लेख केला की माझे आई वडील ऊस तोडत होते। लहानपणी जेव्हा ते ऊस तोडायला जायचे तेव्हा मी घरी आजीपाशी असायचो आणि आजी सोबत राहिल्यामुळं आजीच्या लहानपणी आम्हाला गोष्टी सांगायची, म्हणजे शाळेत गेल्यानंतर किंवा घरी आल्यानंतर किंवा तिच्या सोबत असल्यामुळं, कारण आजीला जे आहे ना भजन कीर्तन याची सगळ्यांची वेगवेगळ्या गोष्टींची आवड खूप आहे, त्यामुळं गाणी, गोष्टी ह्या तिच्या खूप साऱ्या पाठ आहेत आणि ते मला वारंवार लहानपणी 7वी पर्यंत ऐकायला मिळालं आणि त्या ऐकण्यानं झालं असं की मला एक कान तयार झाला काय ऐकायला पाहिजे। आणि त्याचबरोबर आमच्या गावात एक वाचनालय आहे, स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, तिथले मी साने गुरुजींचं म्हणजे आता 6वी मध्ये असताना श्यामच्याई हे पुस्तक वाचलेलं होतं, ते मला खूप आवडलेलं। नंतरही पुन्हा मी बऱ्याच वेळा पुस्तक वाचलं, म्हणजे 8-10 वेळानंतर मी ते पुस्तक वाचलं जेव्हा मी लिखाणाला सुरुवात केली। हे लहानपणी गोष्टी खूप साऱ्या ऐकल्यामुळं, वाचन सातत्यानं होत असल्यामुळं मी आता 9वीत असताना एक कथा लिहिली होती, बरं झालं बापानं शाळेत घातलं, आणि हे कथा लिहिली आणि त्याचं कथाकथनामध्ये मी प्रयोग सादर केले होते। तर त्या प्रयोगामुळं असं झालं की मला कॉन्फिडन्स आला की आपण कथा चांगली सांगू शकतो। त्याच्यानंतर मी दुसऱ्या लेखकांच्या, शंकर पाटील, दमा मिरजदार यांच्या कथा काही पाठ केल्या आणि मी ते सादर करत होतो। 11वीत असताना मी लॉकेट नावाची एक दुसरी कथा लिहिली आणि त्याला मला राज्यस्तरीय पारितोषिक मिळालं आणि तिथून माझा हा लेखनाचा थोड्या प्रमाणामध्ये प्रवास सुरू राहिला। पदवीच्या शिक्षणात चालू असताना
मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळं इंग्रजी साहित्यामध्ये शेक्सपियर, वर्सवर्थ, T.S. इलियट असे लेखक अभ्यासत होतो. पॅरलल मराठीमधले भालचंद्र नेमाडे असतील, अण्णाभाऊ साठे असतील, साने गुरुजी असतील, मर्ढेकर असतील, हे लेखक पण मी आवड म्हणून वाचायचो. आणि त्यातून हळूहळू माझी रुची या साहित्यात आहे असं मला वाटलं. म्हणून मी ग्रॅज्युएशन नंतर पुण्यात आलो. आणि पुण्यात आल्यानंतर मी दीर्घ लिखाण करायला सुरुवात केली. ते म्हणजे माध्यम आणि संज्ञापन अभ्यास विभाग, जे मीडिया आणि कम्युनिकेशनमध्ये मी शिकत होतो. तिथं मला लक्षात आलं की मला लिखाणामध्ये जास्त इंटरेस्ट वाटतो आहे. मग मी एक एकांकिका लिहिली, द लॉस्ट बेट नावाची. त्यानंतर एक 3 अंकी नाटक लिहिलं. असं हे सगळं सुरू होतं. आणि माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मी नोकरी करत होतो. मीडियामध्येच करत होतो, माध्यमामध्ये. काही दिवस मी दूरदर्शनमध्ये केलं, काही दिवस काही पेपरमध्ये वेगवेगळ्या करत होतो. तेव्हा मला असं वाटलं की इथं जे म्हणायचं आहे ते म्हणता येत नाही, मर्यादा येतात. स्वतःचं काहीतरी आपल्याला म्हणायचं, त्यासाठी मग आपण स्वतः वेगळं लिखाण करणं गरजेचं आहे. म्हणून मग मी कादंबरी लिखाणाकडे वळलो. कारण दीर्घ ज्या गोष्टी मांडायच्या त्या गोष्टीमध्ये, नाटकामध्ये मांडणं अवघड होतं. म्हणून मग मी कादंबरी लेखनाकडे वळलो. आणि तिथे यसन नावाची ही जी पहिली कादंबरी आहे ती मी 2016 पासून ती लिहित होतो. आणि 2019ला त्याचं प्रकाशन झालं, म्हणजे प्रकाशित आली. आणि त्यानंतरचा पुढील प्रवास सुरू आहे. येस, तुम्ही यसन कादंबरीचा आत्ता उल्लेख केलात सर. आणि मी असं ऐकलं होतं की यसन या कादंबरीचं प्रकाशन हे एका शेतात झालं. तर तुम्ही हे प्रकाशन सोहळा पुण्यात घेऊ शकत होता. बरेच जण पत्रकार भवन जे पुण्यात आहे तिथे हा सोहळा घेतात. तर तुम्ही शेतात घ्यायचं मागचं नेमकं कारण काय होतं? त्याचं कारण असं की आपण त्या कार्यक्रमाला, ते प्रकाशन ऊसतोड कामगार जेवढे होते, म्हणजे आमच्या कुटुंबातले, नातेवाईकातले, ते सगळ्यांना त्या कार्यक्रमात असणं आणि त्या सगळ्यांचा आपण सत्कार, म्हणजे त्यांच्यामुळं हे सगळं काही घडत होतं किंवा त्या बिकट परिस्थितीतून मार्ग निघत होता. अशा पालकांचा, म्हणजे कष्टकरी वर्गामधल्या अनेक पालकांचा आपण त्यावेळी सत्कार केला होता, ज्यांनी मुलं शिकवलेली आहेत. म्हणजे कामगार कुटुंबातले असतील, ऊसतोड कामगार असतील किंवा इतर तत्सम म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असतील, अशा एक 15-20 कुटुंबाचा सत्कार करायचा होता. आणि ते सगळे बार्शी, केज, बीड, या भागातली होते. आणि ऊसाच्या फडातच का, तर त्यांचं आयुष्य सगळं ऊसाच्या फडात. म्हणजे मी इयत्ता 7वी पर्यंत शाळेत लहान असताना त्यांच्यासोबत जायचो, मध्ये आधी सातत्यानं जायचो. त्यामुळे ती एक गोष्ट सातत्यानं डोक्यात होती. म्हटलं आपण तो पहिला पुस्तक आहे ते आपण तिथंच करावं. आणि म्हणून मी त्यावेळी याचे बार्शीतलेच पण झारखंडला होते रमेश घोलप, जे जिल्हाधिकारी आहेत, त्यांना विचारलं तर ते आले. आणि बाकी मला जे शिकवायला काही शिक्षक होते बार्शीमधले, शिवाजी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक अशोक कदम होते, त्यानंतर प्राध्यापक भारती रेवडकर मॅडम होत्या, आणि काही मित्र माझे त्यावेळी त्या कार्यक्रमाला होते. इंडियन एक्सप्रेसचे विश्वास वाघमोडे त्या कार्यक्रमाला मुंबईहून तिथं आले होते. तर त्याच्यामुळं ह्या सगळ्या लोकांना पर्यंत हे आपण काहीतरी लिहितोय आणि आपलीच गोष्ट जगण्याची मांडतोय, त्यामुळे ती ऊसाच्या पडातूनच सांगितली पाहिजे, म्हणून आपण तो प्रकाशन सोहळा तिथे घेतला होता. आणि त्याचा परिणाम खूप चांगला झाला. अनेक माध्यमामध्ये त्याची दखल घेतली गेली आणि ते पुस्तक फार वेगळ्या पद्धतीनं चर्चेला गेलं. आणि त्याच पुस्तकाला साहित्य अकादमीचं नामांकन आहे, राज्य शासनाचा प्रथम प्रकाशनाचा श्रीना पेंडसे पुरस्कार आहे. बाकी तो पुरस्काराचा तुम्ही उल्लेख केलाय, म्हणजे झी युवाचा असेल, लोकसत्ता असेल, असं ती वाटचाल सुरू राहिली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यसन आणि कुस कादंबरीवरती आतापर्यंत जवळपास 7 विद्यार्थी PhD करतायत. म्हणजे साहित्यामधून आपण एक नवी दृष्टी, नवी विचार काय देतोय, तर हे वेगवेगळ्या संशोधनातून आता समोर येत आहे. म्हणून मग जे काही आपण ऊसाच्या फडात प्रकाशन केलं ते एक तिथल्या लोकांचं, म्हणजे ज्या पद्धतीने ते झगडत होते, काम करत होते, त्यातून एक उतराई होण्याचा तो एक प्रयत्न होता. त्यांनाही त्यांच्या कामाचं कौतुक व्हावं असं वाटलं होतं, म्हणून आपण तिथं तो कार्यक्रम घेतला होता. खूप छान. आणि आतापर्यंत तुमच्या सगळ्या कादंबऱ्या पाहिल्या तर त्यातून एक गोष्ट अशी लक्षात येते की तुम्ही वंचित समुदायाच्या, विशेष करून महिलांच्या आणि तरुणांच्या प्रश्नांची एकदम भेदकपणे मांडणी करत आहात, एकदम प्रभावशालीपणे मांडणी करत आहात. तर तुम्ही हे विषय का निवडता? आणि निश्चितच या विषय लिहिताना तुम्ही स्वतःचे अनुभव तर त्यात मांडतच असाल, परंतु अधिक त्याबद्दल माहिती तुम्ही कशी गोळा करता? याच्यामध्ये ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ज्या समूहामधून येतो हा वंचित समूह, म्हणजे एकदम अजून हा व्यवस्थेच्या काठेवरती नाहीये, म्हणजे व्यवस्थेमध्ये पण आलेला नाही. काही लोक यातली काठावर असतील, पण अजून पहिल्या पिढीतून शिकून प्रयत्न करणारी असंख्य मुलं आहेत, असंख्य महिला आहेत. ह्यांचं हे जगणं कुठंतरी आलं पाहिजे. यांच्याकडे जर माध्यमांचंही लक्ष जात नाही किंवा जरी गेलं तरी ते कुठल्या तरी एखाद्या विषयापुरतं तात्पुरती मर्यादित असतं. या लोकांचं जगणं पुस्तकामध्ये आलं पाहिजे, मुख्य धारेमध्ये याविषयी चर्चा झाली पाहिजे, याविषयी बोललं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की मी जर ही कला शिकलेलो आहे किंवा मी पुणे विद्यापीठामधून
कम्युनिकेशन केलं, मला ते लिहिता येतं किंवा प्रयत्नाने मी थोडा प्रयत्न करतो आहे की चांगलं लिहिता येऊ शकेल, तर हेच विषय मांडावेत ही माझी तळमळ आहे की ज्यांना कुठेही स्पेस मिळत नाही. आणि ते मला काम करत असताना आनंद वाटतो. म्हणजे फार मला त्याच्यासाठी झगडावं लागत नाही की मला डेटा कुठून आणायचा किंवा काय, का तो माझा आतला हुंकार आहे, तो माझा आवाज आहे आणि तेच मला बळ देत राहतं. म्हणून मी हे सगळं विषय मांडतोय. आणि व्यसनमध्ये ऊसतोड मजूर मुलांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या नोकरीपर्यंतचा प्रवास आहे. कूस कादंबरीमध्ये ऊसतोड कामगार स्त्रियांचं आरोग्य आणि त्यांचे गर्भाशय का काढली जातात आणि एकंदरीत व्यवस्था त्यांच्याकडे कोणत्या नजरेतून बघते हे मांडलेलं आहे. लॉकडाऊन ही कादंबरी जी कोविड परिस्थिती आली होती त्यावेळी कामगारांचं काय अवस्था झाली होती, पुण्यामध्ये जे राहत होते आणि गावाकडे जात असताना त्यांची काय परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यांच्यावर कुठले कुठले अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या विषयावरती आहे. आणि आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या जगण्याभोवती ही कादंबरी आहे. आज लाखो विद्यार्थी तयारी करतायत, जागा असतात 1000, 2000, 5000 फार फार तर म्हणजे सगळ्या मिळून, आणि त्याच्यामध्ये लाखो विद्यार्थी तयारी करतायत. अख्ख्या पिढ्याची पिढ्या आशेच्या गुंगीत आहेत किंवा ते लटकलेलं त्यांचं तारुण्य आहे. हे दिसतं आहे, हे दिसत आहे तर आपण मांडलं पाहिजे, ही आतून तळमळ आहे. म्हणून हे मी विषय मांडतोय. आता महेश माझ्यासोबत आहेत की हे नवीन आम्ही एक पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे मी आतापर्यंत कादंबरी फॉर्ममधूनच लिहित होतो, परंतु आमची यांची भेट जेव्हा झाली ते म्हणले आपल्याला आहे ते वास्तव, ज्याचे ते फॅक्ट आहेत त्या लोकांपर्यंत मांडल्या पाहिजेत. फिक्शन पुस्तकामधून तेवढी विश्वासार्हता राहत नाही, ती गोष्ट म्हणून लोक ऐकतात आणि विसरून जातात. पण एखादं नॉन फिक्शन पुस्तक असेल संशोधनात्मक तर त्याची विश्वासार्हता जास्त असते. त्यातली जी तथ्य आहेत, त्यातली जी डेटा आहे तो लोकांसमोर आला पाहिजे. तो प्रयत्न आम्ही करून हे पुस्तक आता लिहिलेलं आहे. त्याच्याबद्दल महेश तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. येस, पुस्तकाविषयी जाणून घेण्याअगोदर मला महेश सर तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही 2014 पासून विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढत आहात, विविध उपक्रम राबवत आहात, तर तुम्ही का वळाल त्याच्याकडे? म्हणजे बरेच जण काय करतात, आपलं आयुष्य व्यवस्थित चाललंय तेवढ्यापुरतं मर्यादित राहतात आणि आयुष्य पुढे जात असतात, परंतु तुम्ही विद्यार्थ्यांसाठी हे उपक्रम राबवण्यामागची नेमकी प्रेरणा काय होती? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी स्वतः एक स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी होतो आणि त्याच्यामध्ये समाजसुधारक आणि इतिहास हे 2 टॉपिक्स त्याच्यामध्ये आहेत. जेव्हा ते मी वाचत होतो किंवा ते इतिहास अनुभवत होतो, कारण की शाळेत असताना आपण तेवढे मॅच्युअर्ड नसतो, फक्त त्या अभ्यासापुरतं इतिहास वाचायचा आणि पास होत पुढं जायचं असं असतं. पण जेव्हा मी इतिहास आणि हे सगळे समाजसुधारक मी वाचायला म्हणजे अभ्यास करत असतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की किती संघर्ष होता त्या काळामध्ये. आणि आत्ता तर आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात आणि आपण हे अशा काही गोष्टी करायला पाहिजेत सोसायटीसाठी. तिथून ती प्रेरणा मला त्यावेळेस मिळाली समाजसुधारक आणि इतिहासातल्या काही घटनांवरनं. आणि जेव्हा 2014मध्ये सरकार बदललं आणि जाहिरातच येत नव्हती, म्हणजे प्रत्येक विद्यार्थी तिथे काहीतरी एक स्वप्न घेऊन आला होता, मी घेऊन आलो होतो, तसे तेही घेऊन आले होते, पण सरकार बदलल्यामुळे जाहिरात येत नव्हते. जाहिरात न येण्यासाठी काय करायला पाहिजे, मग त्याच्या अगोदर आम्ही एक आंदोलन केलं होतं, पण माझा फक्त एक सहभाग होता त्याच्यामध्ये. पण असं लीड म्हणून मी ह्याच्यामध्ये कुणीतरी लीड केलं पाहिजे काय, तर मग आम्ही सगळे दुःखी आत्मे आजूबाजूला होते स्पर्धा परीक्षेमध्ये, कारण की जाहिरातच येत नव्हती. सगळेजण एकत्रित आले आणि एक मोठं आंदोलन, म्हणजे जवळपास मला वाटतं की स्पर्धा परीक्षा क्षेत्रातलं सगळ्यात मोठं आंदोलन आम्ही 2016मध्ये त्या ठिकाणी उभा केलं. आणि तिथून मग मला असं वाटतं की ती एक सुरुवात झाली. आणि खरं तर ह्या विद्यार्थ्यांना न्याय देणं, या प्रश्नांना वाचा फोडणं, याच्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. म्हणजे 2015मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला होता. त्यावेळेस आम्ही सेव्ह फार्मर सेव्ह नेशन महाराष्ट्र ही कॅम्पेन राबवलं होतं. आणि एका गावामध्ये आम्ही ते फूड किट द्यायला गेलो होतो. तिथे एक ताई होत्या, त्यांचं म्हणजे विधवा होत्या आणि त्यांना एक संजीव गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत पेन्शन मिळत नव्हती. ती 1.5 वर्ष झाले तहसील ऑफिसला खेट्या घालत होते, फक्त एक तहसीलदारांची सही पाहिजे होती. तर तिथं जेव्हा मी ते समजून घेतलं की अरे 1 वर्ष फक्त एका सहीला, आणि हे भयंकर होतं. मग मी जेव्हा तिकडनं माघारी आलो आणि 2-3 महिन्यानंतर या स्पर्धा परीक्षेमधलं एक डमी प्रकरण, म्हणजे परीक्षेचं हॉल तिकीट एकाच्या नावाने आणि एक जण परीक्षेला वेगळाच बसवायचा, त्यातलं एक डमी रॅकेट प्रकरण एका आमचे मित्र आहेत योगेश जाधव, त्यांनी ते बाहेर काढलं. आणि ते जेव्हा बघितलं तेव्हा मी शॉकच झालो. अरे इकडे सगळे पोरं अभ्यास करतायत आणि इकडं पोरं पैसे देऊन वेगळेच पास व्हायला लागलेत आणि वेगळे. मग हे जेव्हा बघितलं तेव्हा मग आम्ही ठरवलं की नाही, काहीतरी आपण इथं फिल्टर लावला पाहिजे. तिथून जो लढा सुरू झाला
मग त्या व्यवस्थेच्या विरोधात पूर्णपणे अस्त्र घेऊन आम्ही त्या ठिकाणी उतरलो. मग ते निवेदन देण्याच्या माध्यमातून असेल, रस्त्यावरती तरुणांना एकत्र करून हजारोंच्या संख्येने उतरणं असेल, सोशल मीडियाचा वापर असेल, सभागृहात प्रश्न मांडणं असेल, आमदारांना भेटून कन्व्हिन्स करून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रश्न, असे सगळे टूल्स आम्ही त्या ठिकाणी वापरले आणि हळूहळू आम्हाला त्यात यश गेलं. पण जसं जसं प्रश्न हे विद्यार्थ्यांचे सोडवत गेलो आणि जसं माझ्या विद्यार्थ्यांसोबत बरेचसे इंटरॅक्शन होत गेलं, तसं मला विद्यार्थ्यांची अजून वेगळी बाजू, डार्क साईड माझ्या समोर यायला लागली. की म्हणजे कोणी 10 वर्ष झालं अभ्यास करते इथे, कोणी 15 वर्ष झालं करते, कोणी सुसाईड केल्यात, कोणाचे हेल्थचे प्रॉब्लेम्स आहेत, कोणी मेंटल डिस्टर्ब झाले असे. मग हे म्हणजे मी एक बघत होतो की एका बाजूला स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठीचे एक युवक, आणि जेव्हा त्यांच्यात मी जास्त मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व झालो तेव्हा तिथले प्रश्न वेगळे. तर ह्याच्यासाठी म्हणलं कुठेतरी सांगड घालणं गरजेचं आहे. मग आम्ही अवेअरनेस प्रोग्राम सुरू केले. नंतर आमचं वास्तवकट्टा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना जेवढं पॉझिटिव्ह मार्गदर्शन करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक आणून ते मार्गदर्शन केलं. अशा सगळ्या गोष्टी सुरू केल्या. पण याला कुठेतरी एका टप्प्यावरती योग्य फॉर्मेशनमध्ये आणणं खूप गरजेचं होतं. मग आमच्या डोक्यात 2019ला आम्ही एक गणेश कला क्रीडा मंचला एक मोठा कार्यक्रम घेतला, मी अधिकारी स्पर्धा परीक्षा महोत्सव असा तो एक महोत्सव होता. तिथं 3 दिवसाचा कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये हेच सांगण्याचा आमचा प्रयत्न होता की बाबा याच्यातलं वास्तव काय आहे तुम्ही समजून घ्या, इथे किती वर्ष तुम्ही थांबलं पाहिजे आणि जर यश नाही आलं तर पुढे काय केलं पाहिजे. अशा पद्धतीचा तो एक 3 दिवसाचा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही आयोजित केला. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर एक मी अधिकारी सॉन्गसुद्धा आम्ही त्या ठिकाणी हे केलं की विद्यार्थ्यांना एक मोटिवेट मिळालं पाहिजे. पण ते काही एका कार्यक्रमातून ते होणारं नव्हतं. आणि मग आमची आणि ज्ञानेश्वरराव जाधवरांची आमची भेट झाली 2023मध्ये. तर की बाबा अशी आमचे ह्यांचं एक पुस्तक आलं होतं आणि मला ते आवडलं. म्हटलं हे पुस्तक लिहिले तुम्ही चांगलंच आहे, पण हे याला आपल्याला अजून याच्यामध्ये खूप काही गोष्टी करता येतील का. तर त्यांना मी आम्ही चहा पीत बसलो होतो आणि त्यांनी माझा एक लेख वाचला होता चहावरती, की चहाची किती उलाढाल होते रोजची पुण्यामध्ये MPSCच्या मुलांवरती. तर तिथून आमचं डिस्कशन झालं. मग चर्चा झाली की नाही हे कन्स्ट्रक्टिव्हली काहीतरी करता येईल आणि मला वास्तव सांगायचं होतं की ह्याच्यातलं काय वास्तव आहे, तुमचं ह्याच्यात काय भवितव्य आहे, ह्याच्यातनं काय दिशा मिळू शकते. मग आमच्या चहाच्या टपरीवरती आमचं डिस्कशन सुरू झालं आणि तिथून आम्ही ठरवलं की लगेच नाही हे आपल्याला करायचंच आहे. आमचे कॉमन फ्रेंड आहेत जीवराज चोले, की त्यांच्या ऑफिसमध्ये हा निर्णय झाला आणि तिथून मग ह्या पुस्तकाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि तिथून हा पुढे प्रवास सुरू झाला आणि आज हे पुस्तक तुम्हाला तुमच्या हातामध्ये आहे. पुस्तकाविषयी मला अधिक जाणून घ्यायला आवडेल. पुस्तकाची संकल्पना कशी सुचली हे तुम्ही आम्हाला सांगितलंच, परंतु या पुस्तक प्रक्रियेमध्ये म्हणजे पूर्ण पुस्तक हातात येत तोपर्यंत लिखाण तुम्ही केलेलं आहे सर, संशोधन तुम्ही केलेलं आहे, तर आम्ही सगळ्यांनी मिळूनच लेखन संशोधन केलेलं आहे. संशोधन टीम मध्ये यांचा महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. तर ते पुस्तकात नेमकं आहे काय? हा बघा, पुस्तकामध्ये काय आहे तर ह्याच्या मागे माझा वैयक्तिक 9 वर्षाचा अनुभव आहे. बरोबर, म्हणजे मी स्वतः अभ्यास पण केलाय, ते 3 वर्ष वेगळे, आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा जो दिला ते 9 वर्ष. म्हणजे जर बघितलं तर साधारणतः 9 आणि 3 एक 12 वर्षाचा याच्यामध्ये अनुभव आहे. म्हणजे 12 वर्षात मी जे पाहिलं अनुभवलं तर ते सांगण्याचा प्रयत्न. याच्यामध्ये असणारं दुःख काय, वेदना काय, आईवडिलांना काय त्या ठिकाणी फेस करावं लागतं, आणि विद्यार्थी इथे ह्या ट्रॅपमध्ये सापडला तर काय भयंकर त्याचं भवितव्य उद्ध्वस्त होतं, हा त्या ठिकाणी सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शासन कसं ह्याच्यामध्ये दुर्लक्षित करतं युवकांच्या प्रश्नांकडे, ते प्रश्नांकडे विद्यार्थ्यांच्याकडे गांभीर्याने पाहावं, या संदर्भात युवा धोरणाच्या संदर्भात देखील आम्ही या ठिकाणी काही उपाययोजना त्या ठिकाणी सुचवल्यात. विद्यार्थ्यांनी इथं आल्यानंतर आपण येण्याच्या अगोदर म्हणजे हा जो पुस्तक आहे ना, तर बऱ्याच वेळा नवीन विद्यार्थी जेव्हा स्पर्धा परीक्षेकडे येतात तेव्हा ते पहिल्यांदा काय करतात की मला कुठल्या पदाची तयारी करायची त्याची माहिती घेतात, सिलेबस घेतात आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वाचतात. पण मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पालकांनी विद्यार्थ्यांना हे सांगेल की ते तुम्ही जेव्हा MPSC किंवा UPSC देण्याचा जेव्हा निर्णय घेताल तेव्हा पहिल्यांदा हे पुस्तक वाचा आणि मग पुढचं हे करा. कारण की तुम्हाला ज्या युद्धात लढाई करायला यायचं आहे तर त्याची पहिल्यांदा तुम्हाला ती मैदान जे रणसंग्राम जो तुम्हाला करायचा आहे तर किती सैन्य असणार आहे, काय करायचं आहे, किती दिवस मला लागणार आहे, ह्याची सगळी वास्तवाची जाणीव या पुस्तकातनं सांगण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आणि जर यश नाही मिळालं तर तुमच्यासमोर काय वाढवून ठेवलेलं आहे ते सांगण्याचा आम्ही ह्याच्यातनं प्रयत्न केला आहे. आणि जर तुम्ही त्या चक्रव्यूहमध्ये अडकले तर काय, आणि त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं, तर बाहेर पडलेली काही उदाहरणं, सक्सेसफुल स्टोरीज आम्ही याच्यामध्ये दिलेली आहेत. आणि बाबा काहीच होत नसेल तर मला पुढची दिशा काय, म्हणजे मला करिअरच्या बाबतीत स्पर्धा परीक्षेत मी यशस्वी नाही झालो
पण मला दुसरे काय मला करिअर्स आहेत प्लॅन बी म्हणून, तर ते सांगण्याचा याच्यामध्ये आम्ही प्रयत्न केला आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहे की आपण या जर्नीमध्ये स्टडी करत असताना मुलं घरापासून लांब असतात, 4 वर्ष 5 वर्ष, तर त्यांच्या हेल्थवरती काय प्रॉब्लेम्स होतात हे देखील स्टॅटिस्टिक्स आम्ही त्याच्यामध्ये मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. म्हणजे विद्यार्थ्यांनी हे पुस्तक हातामध्ये घेतल्यानंतर ते एकदा नीट व्यवस्थित जर वाचलं तर त्यांचं मस्तक ठिकाणावरती येईल आणि ज्याला खरंच कळेल ते की बाबा माझं पोटेन्शियल कशामध्ये, तर ती एक ओळख करून दाखवण्याचा प्रयत्न या मी अधिकारी पुस्तकामधनं केलं आहे. आणि याच्यामध्ये आता जे आम्ही त्याच्यामध्ये नाव जे दिले मी अधिकारी, तर ह्या संकल्पनेविषयी मला वाटतं ज्ञानेश्वर जाधव सर चांगल्या पद्धतीने सांगतील. तर त्याच्यातनं एक विद्यार्थ्यांनी बोध मला असं वाटतं की घेतला पाहिजे. आणि याच्यामध्ये सगळी सांख्यिकी स्वरूपातली माहिती आहे. म्हणजे 12 वर्ष या क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्याचा आम्ही एक डेटा प्रॉपरली ठेवला होता नशिबाने. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्ञानेश्वर सरांना ते पुस्तक लिहायला सोपं झालं. नाही, हे बोलतो आता महेशने त्याचा उल्लेख केला की आमच्या टीममध्ये दुसरे एक असे मेंबर आहेत, किरण निंभोरे म्हणून, जे वास्तव पट्ट्यावर आहे. ते त्या स्पर्धा परीक्षेची तयारी केली, निवड झाली नाही आणि पर्यायी करिअर केलं. यांचंही पर्यायी करिअर आज तशाच पद्धतीनं चालू आहे. त्यांची स्टोरी याच्यामध्ये मुद्दामून आपण घेतलेले आहेत. अशा आपण एकूण 73 लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या गोष्टीमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे, त्यांच्या प्रवासाचं जगणं. तर एवढ्यावरच ते न थांबता, म्हणजे आपला जो संशोधनाचा डेटा आहे याच्यामधला तो 186 उमेदवारांचा डेटा आहे. 196 उमेदवारांचा डेटा आहे. त्याच्यामध्ये 73 ह्या गोष्टी स्वरूपामध्ये मांडणी केलेली आहे आणि उरलेले जे 123 आहेत तर त्याचं आपण अनालिसिस केलेलं आहे. म्हणजे संख्यात्मक पद्धतीनं त्याचं विश्लेषण केलेलं आहे की किती काय आहे, खर्च किती येतो, बाकी डे टू डे त्यांच्या आरोग्यावरती काय परिणाम होतात, त्यांची मतं काय आहेत, एकंदरीत घेतलेल्या शिक्षणाचा परिणाम काय होतो, अशा स्वरूपामध्ये आम्ही तो डेटा वापरलेला आहे. त्यातलं हे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे महेश बडे आणि दुसरं म्हणजे मी 2009 ते 12च्या दरम्यान तयारी केली स्पर्धा परीक्षेची. आणि नंतर असं वाटलं की माझा कल नाही येतो. म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः काय बघितलं पाहिजे की माझ्या आतमध्ये कुठला हुंकार आहे, माझा आत्मा, म्हणजे जर आपण म्हणत असू किंवा माझ्या आतला कल, नैसर्गिक कल, माझी क्षमता कोणत्या क्षेत्राकडे जास्त वळतीये आणि मी ज्याच्यात आनंदी राहू शकतो ते क्षेत्र निवडणं आणि त्याचं व्यवसायामध्ये रूपांतर करणं, ही जर केलं तर आपल्याला खूप चांगले मार्ग आणि त्याच्यामध्ये पॅशनेटली काम करता येऊ शकतं, असं मला माझ्या अनुभवातून जाणवलं. म्हणून मी स्पर्धा परीक्षा सोडली आणि त्याच्यानंतर माध्यमामध्ये काम करत असताना मी शिकवत पण होतो पॅरलल. शिकवत होतो मी MPSC आणि UPSCची जी मुलं होती, पुण्यातल्या काही अकॅडमिक्स ज्या आहेत त्या अकॅडमीमध्ये मी इंग्रजी हा विषय शिकवत होतो. म्हणजे जे स्पर्धा परीक्षेला जे व्याकरण आहे, इंग्रजी ग्रामर आहे आणि ते शिकवत होतो. त्यामुळे मी हा विषय जवळून खूप अनुभवलेला, म्हणजे ॲज अ विद्यार्थी पण आणि नंतर ॲज अ शिक्षक म्हणून. आणि सध्या परिस्थिती काय होते विद्यार्थ्यांचं हे बघितल्यानंतर माझ्या डोक्यात ते आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य कादंबरी आलेली. म्हटलं आपण ते लिहिली पाहिजे. पण त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे हे पुस्तक आहे. हे पुस्तक वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनाच फक्त नाही तर पालकांना आणि शासनांनाही वेळेवरती त्यांना जागरूक करेल आणि एक नवीन दिशा किंवा युवा धोरण तयार करण्यासाठी निश्चित मदत करणारं पुस्तक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही मगा जो प्रश्न विचारला की याच्यात काय आहे नेमकं, हे पुस्तक कसं आहे, तर मी याच्यातले तुम्हाला एक इंडेक्स दाखवतो. हे पुस्तक 3 भागामध्ये विभागलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये ना हे पुस्तक जे आहे हे 3 भागामध्ये आपण विभागलेलं आहे. याच्यामध्ये जो पहिला भाग आहे, पहिल्या भागामध्ये जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येतात त्यातील त्यांची मानसिक स्थिती काय आहे, सुरुवातीच्या टप्प्यावरती त्यांनी काय तयारी करायला पाहिजे, स्पर्धेच्या वाटा म्हणजे UPSC MPSC या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या स्पर्धा परीक्षा आहेत, वेगवेगळ्या क्लरिकल पासून ते म्हणजे अ ब क ड पर्यंतच्या सगळ्या परीक्षा, त्याचं स्वरूप काय आहे ते दिलेलं आहे. आरक्षण कशा पद्धतीनं राबवलं जात आहे त्याचा एक सविस्तर चॅप्टर याच्यामध्ये दिलेला आहे. आणि अजून एक महत्वाची व्याख्या जी मी अधिकारी जे आपण टायटल दिलेलं आहे ती इथं डिफाईन केलेली आहे. ती कशाच्या आधारे आपण डिफाईन करतोय, तर जो आम्ही सर्वे केलेला आहे तिथल्या अनेक लोकांची मतं, मी अधिकारी म्हणजे तुम्ही फक्त एका क्षेत्रातला अधिकारी नाही, म्हणजे प्रशासनामध्ये गेल्यानंतर तुम्हाला शासनाने दिलेले अधिकार म्हणून तुम्ही अधिकारी झालेले आहेत असं तिथलं एक अर्थ. पण तुम्ही आज हे YouTube चॅनल चालवता, तुम्ही तुमच्या कंपनीचं काम करता, तुम्ही तुमचे सर्व निर्णय हे तुम्ही स्वतः घेता, म्हणजे तुमच्या टीमला म्हणजे काही तुम्ही संबंधित आहात त्यांच्याशी विचार विनिमय करून तुम्ही तुमचे निर्णय घेता, म्हणजे तुम्ही एक अधिकारी आहात. हॉटेलमधला एखादा मॅनेजर असेल तो तिथल्या समूहाला म्हणजे काम करून घेतो, त्यांच्याबरोबर जो काही विचार विनिमय करून तो निर्णय घेत असतो. निर्णय जो व्यक्ती घेतो तो व्यक्ती अधिकारी होऊ शकतो.
आणि तो असतो, कारण तो समूह, तो गट, तो व्यवसाय तो चालवत असतो. तोच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो की समाजामधला प्रत्येक व्यक्ती हा अधिकारी आहे, तो त्याच्या त्याच्या क्षेत्रातला आहे. तो आपण डेटा घेऊन हे प्रूव्ह केलंय, म्हणजे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे समाजाने स्वीकारलं पाहिजे. आपल्याकडं काय झालेलं आहे की फक्त स्पर्धा परीक्षामधून झालेले क्लास 1 अधिकारी एक हिरो म्हणूनच त्यांना बघितलं जातं, सामाजिक प्रतिष्ठा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिली जाते. तर असं न होता पर्यायी क्षेत्रामध्ये जे काम करतायत, म्हणजे कोणी आज शेतीमध्ये काम करत असेल, कोणी हॉटेल चालवत असेल, कोणी कोणाचं ऑटोमोबाईलचं बिझनेस चालवत असेल, कोणी पुस्तक प्रकाशन चालवत असेल, असे तत्सम प्रकारच्या ज्या सेवा उद्योगामध्ये असतील, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असतील, अशा प्रत्येक लोकांकडे समाजानं एक सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, जेणेकरून नवीन जे विद्यार्थी आहेत, नवीन जे तरुण तरुणी आहे, ते बेरोजगार न राहता उद्योग आणि व्यवसायाकडे वळतील किंवा खाजगी नोकऱ्यांकडे वळतील. खाजगी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी फक्त IT हा एकच किंवा टार्गेट ठेवला जातो, तिथं काम केलं जातं. जे पूर्वी वर्कर म्हणून जे काम केलं जायचं, आता तिकडे संख्या कमी जाते, पण त्यांनाही त्याच पद्धतीने पगार मिळत आहेत. म्हणजे टेल्को असेल किंवा इतर तत्सम कंपन्या आहेत. बऱ्याच वेळेला कल विद्यार्थ्यांचा कमी होतो, त्यांना फॅन खालची जी नोकरी म्हणतो आपण एक बसून असे, तर ते न बघता थोडं विस्ताराने याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. तो इथं आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर ज्या अधिकाऱ्यांनी संघर्ष करून ते पद मिळवलेलं आहे, त्यांच्या प्रवासाच्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये कलेक्टर पासून ते PSI पर्यंतच्या 13 लोकांचा समावेश आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पदवीच्या आणि या स्पर्धा परीक्षेच्या दरम्यान जो अभ्यास केलेला आहे, या अभ्यासाचा आत्ताच्या जीवनामध्ये, म्हणजे जे काही नोकरी करतायत, जे व्यवसाय करतायत, त्याच्यात काही उपयोग होतोय का, तो आपण या पहिल्या भागामध्ये मांडलेला आहे. याच्यातला दुसरा जो भाग आहे तो स्पर्धा परीक्षेची, ज्याला डार्क साईड म्हटलं जातं, जी काळी बाजू आहे, ती आपण मांडतोय. कारण या बाजूविषयी कोणी बोलत नाही. सर्वजण साधारणपणे काय करतात, त्यांच्या प्रत्येकाच्या एकच डोक्यात असतं की सक्सेस स्टोरी मांडणं, निवड झाली आणि सक्सेस. किती लोक सक्सेस होतात, म्हणजे उदाहरण आपण घेऊ, एका प्लेटमध्ये 100 लाडू ठेवलेले आहेत आणि ते खाण्यासाठी आपण 10,000 लोक बोलवलेले आहेत. ते 100 लोकांनाच मिळणार आहेत, फोडायचं नाही, एक लाडू फोडायचा नाही, तो 100 लोकांनाच मिळणार आहे. उरलेल्या 9,999 लोकांनी करणार काय? हा प्रश्न, ही जी काळी बाजू आहे त्याच्याबद्दल. त्याच्यामुळं काय होतं तर इतर 9,900 विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा लागते. एवढी स्पर्धा अतिततीची लागते की त्याचा दुष्परिणाम त्यांच्या आरोग्यावरती होतो. कारण ही सगळी मुलं पुण्यासारख्या सदाशिव पेठेमध्ये राहतात, काही मुंबईत दिल्लीमध्ये तयारी करत असतील किंवा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये तयारी करत असतील. तिथं त्यांच्यासाठी काय आहे का, तिथलं आहार कसा आहे, तिथलं राहणीमान कसं आहे, आणि एकंदरीतच आर्थिक परिस्थिती त्या विद्यार्थ्यांची कशी आहे. ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती बरी आहे, म्हणजे कोण नोकरी करत असतील, शिक्षक असतील, बँकेत असतील, तसं किंवा उत्पन्न चांगलं आहे, ते 10-15 हजार देतील, त्यांचं ठीक आहे. पण ते किती दिवस देतील, 4 वर्ष 5 वर्ष. पण जी मुलं अल्पभूधार शेतकऱ्यांची आहेत, कामगार कुटुंबामधली आहेत, ही मुलं 5-5 वर्ष, 7-7 वर्ष, 8-8 वर्ष तयारी करतात. पुढे त्यांचं काय होतं. आज सदाशिव पेठेमध्ये वय वर्ष 40-42 वर्षाची मुलं तुम्हाला सापडतील. म्हणजे मुलं म्हणणं ते माणसं झाली आहेत, म्हणजे मुलं म्हणून तयारी सुरू केली, आता माणसं झाली आहेत. हा गंभीर प्रश्न आहे. बरं, प्रश्न एवढाच नाही, ही डार्क साईड आपण काय म्हणतो, या मुलांच्या लग्नाचा मोठा प्रश्न आहे. बरं, यांची लग्न नाही झाली म्हणून हे काही शांत बसत नाही, इतर प्रश्न त्या अनुषंगाने तयार होत आहेत. लक्षात घ्या, फक्त हाच नाहीये तर त्यांच्या आरोग्यावरती प्रश्न, कुटुंबाचा आर्थिक परिस्थिती ढासळणं, कारण हा बेरोजगार, ह्याची मनस्थिती खचली आहे, हा आजारी पडतोय. अशा प्रश्नाभोवती हे सगळं जटिल आणि गुंतागुंत होत चाललेली आहे. ते उदाहरण तुम्ही एक, मला म्हणजे जर्मनीहून एक मुलगा आला होता, तो सांगितलं ते काय, ते उदाहरण असं होतं की आता आरोग्याच्या प्रश्न आहेत. म्हणजे याच्या संदर्भात आता आम्ही एक मॅरेथॉन काढली होती. म्हणजे मला तिथून ते एक मला भेटलं होतं की 2018 मध्ये एक जर्मनीला तो जॉबला होता, त्याला तिकडे त्याचे वडील इकडे एका क्लास 1 पदावरती होते. तर तो तिकडनं जॉब सोडून इंडियामध्ये आला आणि अभ्यास सुरू केला. तो सेल टॅक्स इन्स्पेक्टरपदी त्याची निवड झाली आणि तो राज्यसेवा मेन्सला होता. तर त्याची एक अभ्यास करण्याची एक मेथड अशी होती की तो फक्त रात्री अभ्यास करायचा आणि जेवणामध्ये फक्त नूडल्स आणि चिकन असं तो काहीतरी खायचा. आणि ह्याचा बॉडीवरती इफेक्ट झाला. म्हणजे आपल्या बॉडीला जे घटक पाहिजेत तर ते घटक मला वाटतं न मिळाल्यामुळे तो डायरेक्टली चक्कर येऊन पडला आणि डॉक्टरांना काही कळायच्या तो डेथ झाला. तो एक उदाहरण. दुसरी एक मुलगी होती सोलापूर जिल्ह्यातली की ती टेन्शनमध्ये येऊन फक्त चहा प्यायची, जेवण करत नव्हती, झोपत नव्हती. म्हणजे ती साधारणतः 16 ते 17 कप चहा प्यायची. तर लहान आतड्यांना छोटे छोटे छिद्र पडले होते. 17-18 लाख रुपये घरच्यांनी खर्च केला पण त्याच्यात डेथ झाली. तर हे 2 घटना एवढ्या भयंकर होत्या. मग आम्ही एक विद्यार्थ्यांपर्यंत मेसेज देण्यासाठी एक करिअर थॉन ही मॅरेथॉन आम्ही विद्यार्थ्यांसाठी अरेंज केली की रन फॉर हेल्थ.
रन फॉर राईट्स आणि रन फॉर वॅकन्सी. म्हणजे शासनाला एक मेसेज द्यायचा होता आणि विद्यार्थ्यांना एक मेसेज द्यायचं होतं की तुम्ही हेल्थची काळजी तुम्ही घ्या, आणि शासनाला हा मेसेज द्यायचा होता की आज तुमच्याकडे जवळपास 6.5 लाख पदं रिक्त आहेत, तर तुम्ही इकडं तुम्ही एका बाजूला शासनाने वेगवेगळ्या TRT बार्टी सारथी महाज्योती योजना आणलेल्या आहेत, आणि एका बाजूला तुम्ही तिथं 500 ते 700 कोटी खर्च करता आणि इकडे तुम्ही जागाच काढत नाही. म्हणजे ही तफावत का? म्हणजे तुम्ही एका बाजूला स्वप्न पण दाखवताय आणि इकडे जागाही काढत नाही, तर ही कुठेतरी थांबलं पाहिजे. अशीच एक घटनामध्ये घडली होती मागच्या 7-8 महिन्यापूर्वी, आम्ही त्यांचं नाव नाही छापलेलं. तिला ब्रेन स्ट्रोक बसतो आणि ती हॉस्पिटलमध्ये जवळपास 7 महिने कोमात होती. तर अशी उदाहरणं समोरच येत नाही. ते सांगण्याचा प्रयत्न आम्ही या पुस्तकामधनं केला आहे की विद्यार्थ्यांनी एवढं म्हणजे हेच माझं आयुष्य, हे नाही झालं तर काही नाही. तर इथं आम्ही 2 जण बसलोय, आम्ही पण अभ्यासच करत होतो, पण नाही झालं तर नाही झालं, मग एवढं काय लोड घ्यायचं, दुसऱ्या क्षेत्राकडे कुठेतरी जायचं. असे एक सक्सेसफुल स्टोरीज आम्ही 70 ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. याच्यामध्ये कोणाचा व्यवसाय आहे, कोणी शेतीमध्ये चांगलं काम करते, कोणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्यांमध्ये चांगल्या पदावर आहे. म्हणजे MPSCचा अभ्यास करता करता 1-2 वर्षानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे आपल्याकडनं होणार नाही, आपण अल्टरनेटिव्ह काहीतरी करायला पाहिजे. मग कोणी पत्रकारितेचे कोर्सेस केले, कोणी इतर लँग्वेजेसचे कोर्सेस केले, कोणी MBA केलं, कोणी IT कोर्सेस केले. म्हणजे ज्यांची सद्विवेक बुद्धीने ज्यावेळेस ज्यांना जागृत केलं तर त्यांनी डिसिजन घेतले. पण ही संख्या नगण्य आहे. पण जे विचार करत नाही किंवा डिसिजन घेत नाही ती संख्या लाखात आणि हजारात आहे. तर त्यांना एक योग्य मेसेज देण्यासाठीचं हे पुस्तक आहे. तसंच त्यांच्या पालकांना मेसेज देण्यासाठी हे पुस्तक आहे. पालकांनी त्यांची आर्थिक रसद किती दिवस त्यांना पुरवायची, कुठेतरी एक पालकांनी पण हे ठरवलं पाहिजे बाबा होत नाही तर त्याला दुसऱ्या ठिकाणी वळवलं पाहिजे. नाही तर तिथेच तो जर अडकत बसला तर भयंकर आहे. म्हणजे व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढले, आत्महत्येचं प्रमाण वाढले, हेल्थचे वेगवेगळे इश्यूज झाल्यामुळे हार्ट अटॅक्सचे प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणामध्ये झाले. तर मग आपला पाल्य हातातोंडाशी आपल्या सोबत असेल, जर अशा पद्धतीने जर केवळ तुमच्या हट्टापायी जर त्याला असंच करत राहिला आणि तो जर एका लेवलला अशा लेवल जाईल तर तो आपल्या आयुष्यातनं निघून जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी ते एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न आम्ही या पुस्तकात केला. आणि वास्तव काय घडते हे पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहिती होणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी नव्याने या स्पर्धा परीक्षेमध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी हा एक चांगला दिशादर्शक ग्रंथ असणार आहे. आणि जे मुलं इथे 5, 7, 8, 10 वर्ष अडकलेत त्यांनी जर हे पुस्तक वाचलं तर त्यांना एक चांगली एक पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये येऊ शकते आणि योग्य दिशा, मला आता पुढं काय घेऊन गेलं पाहिजे तो सांगण्याचा एक दिशादर्शक ग्रंथ त्यांच्यासाठी मार्गदर्शक आहे. तर मला असं वाटतं की हे मी अधिकारी जे पुस्तक आहे ते खरंच पालक, विद्यार्थी आणि शासनासाठी एक दिशादर्शक म्हणून त्या ठिकाणी काम करेल. कारण की ह्याच्यामधले जे संशोधन केलेलं आहे ते काय असं 1-2 वर्षाचं नाही. त्याच्यामध्ये जवळपास माझा वैयक्तिक आणि किरणचा 12 वर्षाचा त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स आहे. प्रत्येकाच्या एक सक्सेसफुल स्टोरीज आणि त्या सगळ्या संघर्षमय केलेल्या आहेत. म्हणजे कुठेही प्रत्येकजण हा खेडेपाड्यातलाच आहे आणि ज्यांनी कुठेतरी शून्य देऊन शहरात आला, अभ्यास करायचा प्रयत्न केला, यश नाही मिळालं, पण आज तो दुसरीकडे चांगल्या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. मग बोलत असताना तुमचा तो आपला जो भाग आहे, दुसऱ्या भागामध्ये ह्या सगळ्या बाजू आहेत जी डार्क साईड म्हटलं, त्याचबरोबर शासनाची निष्क्रियता, म्हणजे जागा वेळची वेळेला निघत नाहीत. म्हणजे एक जी वर्षाची म्हणजे दर वर्षाला जागा निघून ठराविक कालावधीमध्ये ते पूर्ण होणं गरजेचं आहे, पण ते होत नाही. त्यामुळेही प्रश्न निर्माण होत आहेत. तो एक मुद्दा याच्यामध्ये. आणि शासनाची जी काय म्हणतो ना आपण वेळखाऊपणा आणि त्यात पारदर्शकता नसणं. मी एक रेफरन्स इथं दिली जी आम्ही रेफरन्स ग्रंथ म्हणून डॉक्टर कुणाल मंगल हे अमेरिकेमधून हार्वर्ड विद्यापीठामधून त्यांनी PhD केलेली आहे सार्वजनिक धोरणामध्ये. तर त्यांनी त्यांच्या संशोधन ग्रंथात असं म्हटलं की भारतीय व्यवस्थेमध्ये त्यातही या सार्वजनिक ज्या नोकरी आहेत त्या भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नसते. त्यामुळं जे काही प्रामाणिकपणे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यावरती परिणाम होतो. कसा होतो तर पारदर्शकता नसल्यामुळं जे प्रामाणिकपणे विद्यार्थी तयारी करतात ना त्यांना लागेल की नाही याची शंका सातत्याने निर्माण होते आणि काही वेळेला असं ते दिसून आलेलं आहे. त्यामुळे ती गोष्ट बघणं म्हणजे जो प्रामाणिकपणा, सचोटी असणं आणि नैतिक गोष्टी हे शासनानं बघून ते वेळच्या वेळेला ते जे टाइम टेबल फॉलो करणं गरजेचं आहे. ही ती डार्क साईड जी म्हणतो आपण तो सेकंड भाग आहे. आणि तिसऱ्या भागाबद्दल महेश बडे बोललेलेच आहेत की आपण जे नवीन दिशा हे करिअर नाही तर पर्यायी क्षेत्रामध्ये कुठं जाऊ शकतो अशा सगळ्यांची इथं लिस्ट दिलेली आहे. त्याचबरोबर
ज्यांनी आतापर्यंत हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला ते सोडून पर्यायी क्षेत्रात गेलेत असे जवळपास 60 विद्यार्थी म्हणजे 60 उमेदवारांची इथं आपण पूर्ण प्रवास मांडलेला आहे. म्हणजे तो विक्रांत पवार असेल, त्याच्यानंतर हे रणजितसिंह पाटील असतील, सतीश काळे असेल, महेश मेत्रा असेल, पलाश म्हणून आहे, रजनी वाघ, असे भरपूर सारे आहेत की प्रत्येकांची एक वेगळी गोष्ट आहे. संघर्ष केला, झगडले, तिथं नाही यश मिळालं पण पर्यायी क्षेत्रात जाऊन स्थिरावले. ही धमक त्याच वयामध्ये असते. म्हणजे ज्या वयामध्ये आपण सुरू करतो, वय वर्ष 25, 26, 27, 28 पर्यंत अपयश आलं, लक्षात आलं, ताबडतोब मार्ग बदलला या लोकांनी आणि आज ते मेंटली आणि आर्थिक दृष्टिकोनातून स्थिर झालेले आहेत आणि आज ते समाधानी आहेत. असं नाही की त्यांना म्हणजे काय म्हणतो ना आपण, एखाद्या गोष्टी नाही मिळाली म्हणून मनामध्ये शंका आहे ना, असं होत नाही. कारण आम्ही त्यांना प्रश्न विचारला होता सर्वेमध्ये आम्ही की तुमची निवड झाली नाही म्हणून तुम्हाला काही गिल्ट वाटतो आहे का, तर त्यांचं उत्तर आलेलं नाही. कारण आम्हाला जे काही आतून करावं असं वाटलं तिकडं नाही, तर आज मी या क्षेत्राच्या माध्यमातून करतोय. म्हणजे महेश मेत्रे आज म्हणतो की मी तो NGO मध्ये काम करतोय. प्रशासनामध्ये गेल्यानंतर मी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम केलं असता आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असता. आज NGOच्या माध्यमातून तो अधिकारी म्हणून तोच काम करतोय. शासनाला सोबत घेऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करतो आहे. महेश बडे काम तेच करतायत जे शासनाच्या मदतीनं लोकांचे प्रश्न सोडवण्याचं. अधिकारी झाल्यानंतर शासनातले अधिकारी करतात नेमकं काय, तर हेच काम करायचं असतं. तर अशा पद्धतीचा जो शेवटचा भाग आहे त्याच्यामध्ये आपण मांडणी केलेली आहे. तर असं एकंदरीत पुस्तक आहे. अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपण ते नाही, फार सुंदर तुम्ही मांडणी केलेली आहे. आणि काय होतं की आपल्याला फक्त एकच बाजू दाखवली जाते आणि त्या बाजूच्या मागे सगळे विद्यार्थी पळत असतात. म्हणजे एखादं स्टेटस आलं, ते स्टेटस पाहून मोटिवेट होतात आणि वर्षानुवर्ष तयारी करत असतात. तर तुम्ही जवळपास 10 वर्ष 13 वर्ष तुम्ही संशोधन केलेलं आहे आणि पुस्तक पण आता लिहिलेलं आहे. तर MPSC UPSC सर्वांनी करावंच का, आणि करावं तर कुणी करावं? खूप चांगला प्रश्न आहे. का सगळ्यांनी करावं का आणि केलं पाहिजे का? मला असं म्हणायचं आहे की तुम्ही करायला काहीच हरकत नाही, पण किती वेळ इथे द्यायचा हा पहिला प्रश्न येण्याच्या अगोदर तुम्ही ठरवला पाहिजे. नंबर 3 की तुमचे आर्थिक संसाधनांचा सोर्सेस कसे आहेत ते पहिले तुम्ही आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. इकडे आल्यानंतर तुम्ही जेव्हा सगळ्या विषयांचा तुमचा अभ्यास जेव्हा होतो तेव्हा तुम्ही एक सुज्ञ नागरिक तुम्ही बनता. अशा पद्धतीचा अभ्यासक्रम या ठिकाणी डिझाईन केलेला आहे. त्याच्यामुळे खूप गोष्टींची माहिती आपल्याला त्याच्यातनं मिळते आणि आपल्याला जरी यश तुम्हाला याच्यामध्ये नाही मिळालं तरी तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात खूप चांगलं काम तुम्ही या अभ्यासाच्या बेसवरती तुम्ही करू शकता. कारण की त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या त्या वर्किंग प्रोफाईलमध्ये तुम्हाला होतो. कारण की सगळेजण इकडे यायला पाहिजेत का, तर तो मोठा प्रश्न होईल. कारण की दरवर्षी साधारणतः 40 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी हे ग्रॅज्युएट होत असतात आणि इकडे जर आपण संख्या बघितली तर हजारांनीच म्हणजे तुम्ही जर राज्यसेवेची जर बघितली, सगळ्यांनी जर डेप्युटी कलेक्टर DYSPची स्वप्न बघितली तर ते शक्य नाही. ती संख्या असते 50-40 आणि राज्यसेवेची जाहिरात येते कुठेतरी 400-450ची आणि अर्ज असतात कमीत कमी 3-3.5 लाख. तर हा जो रेशो आहे तो मेंटेन होणं, आकडेवारी फक्त इथं तुम्हाला सांगता येईल. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 2021 मध्ये MPSCने 3431 पदांची जाहिरात काढली होती आणि त्याला अर्ज संख्या होती 9,70,000. आपण जर सक्सेस रेशो बघितलं तर हा 0.35%. त्याच्यानंतर 2022ला 8,774 पदांसाठी जाहिरात काढली. त्याच्यामध्ये वर्ग अ, ब, क असं तिन्ही असतं. इकडे अर्ज आले 11 लाख, सक्सेस रेशो 0.79%. त्याच्यानंतर 2023ला 13,181 पदांची जाहिरात आली, त्याला अर्ज होते 12 लाख आणि 1% 0.9. आणि 2024ला 2,889 पदांची जाहिरात काढली, त्याला अर्ज संख्या होती 5,21,000 आणि सक्सेस रेशो होता 0.55%. मग विचार जर तुम्ही केला तर हे किती गंभीर आहे हे तुमच्या लक्षात येईल. सगळे जर इकडे आले तर यश सगळ्यांना मिळणार नाही, पण तुम्ही जो अभ्यास करताल तर मला असं वाटतं की तुम्हाला नक्कीच त्या अभ्यासामुळे तुम्हाला ज्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचं आहे तर या अभ्यासाचा तुम्हाला नक्कीच तिकडे मला असं वाटतं की फायदा होऊ शकतो. या पुस्तकाच्या म्हणजे हे पुस्तक का वाचलं गेलं पाहिजे आणि याच्यामध्ये ज्या मान्यवर लोकांची जी मतं आहेत ती खूप महत्त्वाची आहेत. मी फक्त नावं सांगेल की यांनी कुणी ज्या ज्या व्यक्तींनी याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे यांचं दीर्घ लिखाण या पुस्तकामध्ये घेण्यात आलेलं आहे. त्यामध्ये पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अरुण अडसूळ सर,
त्यांचं शिक्षणविषयक आणि धोरणात्मक तरतुदीविषयी खूप महत्त्वाच्या नोंदी या पुस्तकामध्ये आहेत. त्यांनी दीर्घ मुलाखत दिलेली आहे. ते म्हणतात की आजच्या शिक्षणामध्ये कौशल्य विकसित होत नाही आहेत, त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. तर ते कमी करण्यासाठी शासनानंच कौशल्य विकसित होण्याचं जे शिक्षण आहे ते दिलं गेलं पाहिजे. आणि या स्पर्धा परीक्षेकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना ते सांगतात की ज्या विद्यार्थ्यांना खरंच आतून वाटतं की मी अधिकारी होऊ शकतो, माझ्यात ती क्षमता आहे, तो कल आहे, तो शोधला पाहिजे, तो 100% यशस्वी होणार, अन्यथा नाहीये. कुणाल मंगल जे अमेरिकेमध्ये बसून त्यांनी PhD केली आणि तेही त्यांचं तत्वज्ञान या म्हणजे ग्रंथामधून सांगतायत की भारतीय व्यवस्थेमध्ये प्रशासन पातळीवरती कुठेतरी त्रुटी जाणवत आहेत आणि त्या त्रुटीमध्ये पारदर्शकता नाही, मुलांचा कल वाढतोय. तर पालक आणि या सगळ्यांनी ते सामंजस्य हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. डॉक्टर अविनाश बोंडवे जे आहेत गेले 40 वर्ष प्रॅक्टिस करतायत, त्या मुलांच्या आरोग्याविषयी सांगतायत की सदाशिव पेठेमध्ये किंवा शिवाजीनगर परिसरामध्ये जी मुलं राहतात त्यांचं आरोग्य, मुळात येताना ती मुलं ग्रामीण भागामधून आलेली असतात, पूर्ण वेळ अभ्यासासाठी म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत ते अभ्यासिकेमध्ये बसतात किंवा मधल्या वेळेत क्लास करतील. त्यांचा आहार वेळेवर नसतो, चहा वारंवार होतो, त्यामुळे त्यांना शारीरिक आजार सुरू होतात, नंतर मानसिक आजारही सुरू होतात, कारण वय जसं वाढत जातं तसं प्रेशर येतं. तर त्यांचाही एक महत्त्वाच्या काही नोंदी या पुस्तकामध्ये आहेत. त्याचबरोबर डॉक्टर गणेश खामगळ म्हणून मिटकॉनचे महासंचालक संचालक आहेत, तर त्यांचं याच्यामध्ये महत्त्वाचं मत घेतलेलं आहे आपण की व्यवसायाकडे कसं वळलं पाहिजे किंवा पर्यायी करिअरकडे कसं वळलं पाहिजे. EDP नावाची जी संकल्पना आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एक्सप्लेन केली आहे. बेरोजगारी कमी करण्यासाठी काय करता येऊ शकतं त्याबद्दलही त्यांचं याच्यामध्ये मत आहे. डॉक्टर राधाकृष्ण पवार यांचंही याच्यामध्ये आरोग्याच्या संदर्भामध्ये आणि त्यांचं अधिकारी म्हणून काम कशा पद्धतीनं असलं पाहिजे याच्या संदर्भामधले त्यांचा प्रवास याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर डॉक्टर माधवी रेड्डी ज्यांनी हे पुस्तक संशोधनात्मक होण्यासाठी मदत केली, जे पुणे विद्यापीठामधील मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीजच्या विभाग प्रमुख आहेत, त्यांचं या संदर्भातल्या काही नोंदी आहेत. किशोरराजे निंबाळकर जे आयोगाचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे माजी अध्यक्ष आहेत त्यांचं मत आहे आणि ते असं म्हटलेलं आहे की हे पुस्तक बघा, स्पर्धा परीक्षांच्या जगातील वास्तवतेचं दर्शन घडवून तरुणाईच्या भवितव्यासाठी नवे मार्ग शोधणारं आणि समाजातील बदल घडवण्याची प्रेरणा देणारं हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे. महेश जगडे जे माजी प्रधान सचिव आहेत महाराष्ट्र राज्याचे, त्यांनी या पुस्तकाला असं म्हटलंय की हा एक सामाजिक प्रकल्प आहे. म्हणजे ते असं म्हणतात, इथं मी वाचून दाखवत होतो, मी अधिकारी, स्पर्धा परीक्षा, वास्तव, भवितव्य आणि दिशा हे केवळ एक पुस्तक नसून तो एक सामाजिक प्रकल्प आहे. हा उपक्रम केवळ स्पर्धा परीक्षार्थींच नव्हे तर शासकीय यंत्रणा आणि पालकांना उपयुक्त ठरेल असा एक अत्यंत प्रभावी खंड संशोधनपर दृष्टिकोनातून केलेला आहे. पुस्तकाचे शीर्षक जरी मी अधिकारी असले तरी त्या स्पर्धा परीक्षेत यश मिळाले नाही तर निराश न होता उद्योग व्यवसायाकडे वळून जीवनात यशस्वी होता येऊ शकते याचेही दिलासा आणि दिशादर्शक मार्गदर्शन असल्याने मला ही जास्त समाधानाची बाब वाटत आहे. त्याच्यामुळं फक्त की हे आपण सर्वे केलेला डेटा नसून इतर अनेक जाणकारांचा, समाजामधले जाणत्या अभ्यासू हुशार लोकांची दीर्घ मुलाखती घेऊन त्याचं आपण यात विश्लेषण केलंय. त्याचबरोबर प्रशासनामध्ये जे गेल्या 10 वर्षापासून कार्यरत आहेत, जसे रमेश गोलप असतील, IPS अधिकारी तेजस्वी सातपुते असतील, अशा खूप म्हणजे अशा वेगवेगळ्या 13 अधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये मुलाखती आणि त्यांचं गोष्टी माध्यमातून प्रवास आहे. उद्योग आणि व्यवसायामध्ये काम करणारे रणजित सिंह पाटील असतील, विक्रांत पवार असेल, असे वेगवेगळे आहेत. त्यामुळे मला सांगायचं हे आहे की या पुस्तकामध्ये गव्हर्नमेंटच्या साईटवरचा फक्त डेटा नसून तर माणसाच्या जगण्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या कथात्मक स्वरूपामध्ये संख्याच्या बळावरती म्हणजे संख्यात्मक डेटाच्या आधारे आपण या ठिकाणी मांडलेले आहे. त्यामुळं आपल्या करिअरचे म्हणजे विद्यार्थ्यांच्या करिअरचे निर्णय घेण्यासाठी आणि शासनाला धोरणं ठरवण्यासाठी हे उपयुक्त ठरणारं पुस्तक आहे. हां, आणि खरोखरच तुम्ही जे सांगितलं त्यातून अनेकांचे आयुष्य हे पुस्तक वाचून बदलतील असं मला विश्वास आहे. महेश सर, तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केला की या स्पर्धा परीक्षांचं तुम्ही टक्केवारी सांगितली, सक्सेस रेट ज्याला आपण म्हणू शकतो, आणि तो प्रत्येक वेळेस म्हणजे 2021 पासून ते 24 पर्यंत हा 1% कमी आहे. आणि जे बाकीचे 99% मुलं आहेत तर ते या सर्वांमध्ये पिळून निघतात, अगदी डिप्रेशनमध्ये जातात आणि काही चुकीचा निर्णय देखील आयुष्यात घेतात. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, जे 99% विद्यार्थी ज्यांच्याकडून ते झालं नाही किंवा शक्य झालं नाही, तर ते त्यांनी काय केलं पाहिजे? यांना एकच सल्ला आहे
की त्यांनी एक शेवटची संधी म्हणून, म्हणजे शेवटची संधी म्हणजे आपण किती वेळ इथं थांबलं पाहिजे, आणि जर होत नसेल म्हणजे एखादा विद्यार्थी 3 वर्षापासून करतोय तर त्यांनी थांबायला पाहिजे. जो 10 वर्षापासून आहे आणि यश मिळत आहे त्यांनी इमिजिएटली तिथनं क्विट करून कुठे मला दुसऱ्या क्षेत्रात तिकडे गेलं पाहिजे. इथे जर तुम्ही घोटमळत राहिला तर तुम्ही त्या 1% जाणं खूप डिफिकल्ट आहे. आणि इथे रोज नवीन लोकांचा भरणा होत चाललाय, म्हणजे नवीन फ्रेशर लोक इकडे येत आहेत, नव्या दमाची, नव्या एनर्जीची. आणि काही काही मुलं तर मी आत्ता माहिती घेतोय 8वी पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. म्हणजे विचार करा 8वी पासून, म्हणजे विचार करा त्याला अजून पुढे 6-7 वर्षे. मग तो जेव्हा ग्रॅज्युएट होऊन येतो तो म्हणजे फटकन निघून जातो. त्यामुळे माझी या सगळ्या विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की या पुस्तकाच्या माध्यमातून जो संदेश देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे की नक्कीच तुम्ही लगेच त्या ठिकाणी थांबून तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे, तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे. आणि जर तुमच्या काही जणांसमोर असा प्रश्न पडतो की यार मी 8 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, 4 वर्ष झालं इथं करतोय, आता मला दुसरं काहीच नाही. तसं काहीही नाही आहे. तुम्हाला जी गोष्ट आवडते, काही गोष्टी तुम्हाला, आता उदाहरणार्थ शेअर मार्केट, ते तुम्ही शिका, 1 वर्ष त्याच्यावर टाईम स्पेंड करा, खर्च करा आणि ते शिकून घ्या. तुम्ही स्वतः चांगल्या पद्धतीने आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला मदत होऊ शकते. आज IT चा तुम्हाला खूप चांगला त्या ठिकाणी स्कोप आहे. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी स्कोप आहे. तुम्ही पत्रकारितेचे कोर्सेस करून तुम्ही वेगळ्या क्षेत्रात जाऊ शकता. असे जवळपास या ठिकाणी आपण जर बघितलं तर 60 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संधींच्या बाबतीत सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आज मार्केट एवढं मोठं आहे, एवढा मोठा समुद्र आहे, तुम्ही कुठेही जरी उभे राहिले तिथनं तुमचा व्यवसाय सुरू होऊ शकतो. पण ज्या क्षेत्रातलं तुम्हाला आवड आहे तिथून तुम्ही सुरुवात कराल. आणि सुरुवात ही छोट्यातनं होत असते. त्याच्यामुळे मी माझा विद्यार्थ्यांना हा सल्ला असेल की कुठलंही स्वप्न मोठं बघा, पण सुरुवात मोठी करू नका, सुरुवात छोट्यातनं करा आणि हळूहळू मेहनत घ्या. सातत्य, प्रामाणिकपणे तुमचं त्याच्यात मेहनत असली पाहिजे आणि संघर्ष करण्याची तयारी असली. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही शून्यातनं जर किंवा छोट्यातनं सुरू केल्या तर नक्कीच 2 ते 3 वर्ष तुम्ही एका उंचीवरती त्या ठिकाणी पोहोचताल. हा मला त्या 99.99% विद्यार्थ्यांना हा मेसेज आहे. हे जे बोलत होते 8वी पासून तयारी करतात, तो आपल्या आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य जी कादंबरी आहे त्यातला नायक रणजित पाटील जो आहे, तर त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं ते जिल्हा परिषदेमध्ये क्लर्क होते. ॲक्च्युली ती रिअल स्टोरी बेसवरतीच मी ती रचना केलेली होती. मग ते लहानपणापासूनच म्हणजे त्या मुलाला, म्हणजे रणजितला, म्हणजे तो लहान आहे, म्हणजे 4वी-5वीला आहे. मग तो घरी आला ना, म्हणाला काय कलेक्टर, मग त्यांच्या डोक्यात. आणि ते सोलापूरहून येताना ते ST स्टँडवरची आपली GK ची वगैरे पुस्तकं मिळायची. मग ते पुस्तकं घरी घेऊन यायची. घरी घेऊन आले की मग ते दाखवायचे, बघ मी तुझ्यासाठी आणलंय. तो पाठ करून करून दाखवायचा. मग कुठल्या राजधानी, कुठल्या देशाची, युगंडाची राजधानी कोणती, भारताची राजधानी कोणती, पाकिस्तान, बलुचिस्तान, असे कुठलेही, केरळमध्ये काय पिकतं. आता ते 5वीला काय करायचं त्याला, ते केरळमध्ये काय पिकतं आणि पाकिस्तानमध्ये काय चाललेलं आहे ते. म्हणजे त्या वयापासून त्यांचं मेंटली. आणि ते नेहमी मग आंघोळीला चालला कलेक्टर आमचा आंघोळीला. परत आई पण म्हणायच्या, तुम्ही ते रणजीच्या आहे मध्ये किती वेळा त्याला कलेक्टर म्हणणार, नाही. परत शाळेत त्याला सोडवायला चाललं ना, चालला कलेक्टर आमचा शाळेला. मग बायकोला म्हणणार, अरे कलेक्टर आला आपला, आंघोळ करून आला, त्याला कपडे द्या कलेक्टरला. मग असल्या प्रकारचे काही पालक आहेत. म्हणजे त्यांना असं वाटतं की लहानपणापासून, आणि ते पॉझिटिव्हिटीवरती त्यांचा खूप भर. म्हणजे पॉझिटिव्हिटीवर कसं की सकारात्मक राहिलं पाहिजे. म्हणजे सातत्यानं कलेक्टर म्हणलं की कलेक्टर होईल, पण असं काही नसतं. ते कृती तुम्हाला त्याची क्षमता हे बघायला लागते ना. तुम्ही लहानपणापासून त्याला 5वी पासून आता म्हणताय आणि तो मोठा झाला कलेक्टर आले, म्हणजे गावात चेष्टेचा विषय बनतो. मग त्याचं पदवीचं शिक्षण होतं आणि त्याला पुण्यात शिकायला पाठवलं जातं. अख्ख्या गावात आले कलेक्टर साहेब, पुण्याहून आले, पण हा पुढे कलेक्टर होतोय. त्याची क्षमता काय हे पालकांनी बघितलं गेलं पाहिजे. म्हणजे ह्यातला विनोदाचा भाग जर काढून टाकला, पालकांच्या महत्वाकांक्षा असतील पण त्यांनी त्यांची स्वप्न त्याच्यामध्ये बघता येता कामा नये. म्हणजे एक कवी आहेत, त्या कवींनी असं म्हटलेलं आहे की मुलं ही तुमची असतात परंतु त्यांचे आत्मे हे तुमचे नाही आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व शोध घेण्याचा त्यांना अधिकार आहे. हे जग त्यांनी स्वतः अनुभवलं पाहिजे आणि त्यांच्या पद्धतीने त्यांना फुलवता आलं पाहिजे. त्या फुलवण्यासाठी पालकांनी फक्त आधार दिला पाहिजे, तेवढी पालकांची जबाबदारी. पण तुम्ही त्यांची स्वप्न त्यांच्यावर लादता कामा नये. तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये प्रामुख्याने होतं कोणाचं, गावाकडचे जे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत ना त्यांची मुलं, क्लरिकल विभागामध्ये काम करणारे सगळे, म्हणजे जिल्हा परिषद, नगरपालिका, ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट मधली ही लोक, गावाकडले मध्यमवर्गीय शेतकरी ज्यांचं उत्पन्न 10-15 लाखाच्या आता आहे, 20-25 एकर शेती आहे, पाटील वगैरे अशा लोकांना एक ते रुबाब जो पद असतं ना ते ह्याच्यात असतं. अशा लोकांचा एक कल जास्त आहे आणि ते अशा पद्धतीने, आणि आज त्यांचं फेल्युअर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर ही गोष्ट मला जाणवली, मला ते आठवलं, मला ऍड करावं ह्याच्यामध्ये.
गेले तुम्ही जवळपास 2014 पासून ते आज 2025 आहे, 11 वर्ष विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम करत आहात. तर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय काय उपाययोजना सरकारने केल्या पाहिजेत किंवा काय करता येऊ शकतं याच्यातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी? बघा, बाहेर काढण्याचा म्हणजे अधिकार आपल्याला नाही आहे की बाबा मी याला बाहेर काढू शकतो, पण आपण एक मेसेज देऊ शकतो की फक्त प्रबोधन करू शकतो की तुम्हाला इथं किती वर्ष थांबायचं आहे आणि तुमच्यातले कॅपेबिलिटीज ओळखण्याची क्षमता, तशा काही प्रोव्हिजन्स करायला पाहिजेत. आणि राज्य शासनाने या संदर्भात विद्यार्थ्यांना इकडे आणण्यासाठी उपाययोजना खूप केलेल्या आहेत, पण इथनं बाहेर पडण्यासाठीच्या उपाययोजना शासनाने केलेल्याच नाही आहेत. म्हणजे ऑलरेडी मी या संदर्भात निवेदन शासनाकडे सादर केलेले आहेत की तुम्ही विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून काही तिथे त्यांना प्रशिक्षण देता येईल का, किंवा एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना तिथे आपल्याला काही मार्गदर्शन करता येईल का, त्याच्यासोबत काही काउन्सिलिंग सेशन त्या ठिकाणी घेता येईल का. नंतर ग्रामीण भागात प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन तिथे एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम त्या ठिकाणी राबवता येईल का. कारण की बऱ्याच वेळा मी बघितलं की इकडे जो विद्यार्थी येतो मार्गदर्शन चा अभाव खूप असतो. तो फक्त कुठेतरी फोटो बघतो, कुठेतरी एखादी मुलाखत ऐकतो आणि म्हणतो की मला PSI बनायचे, मला IAS बनायचे, मला IPS, मला DCDOSP, असे वेगवेगळ्या पदांची नावं घेत असून मला यायचं एवढंच तो कुठेतरी बघतो आणि येतो. पण इथे येण्याच्या आत म्हणजे तुमची इथली प्रोसेस काय असते ना, हा कुणी समजून घेत नाही, कुठलाच विद्यार्थी पालक समजून घेत नाही. आणि जेव्हा तो इकडे येतो, फॉर्म भरण्याची प्रोसेस, प्रिलिम्स, आणि मग हळूहळू जेव्हा गोष्टी समजतात, म्हणजे मी पण त्याच्यातनं गेलेलो आहे, साधारणतः हे सगळं समजायला 1.5 ते पावणे 2 वर्ष लागतात. पण मला असं वाटतं की तेवढा वेळ का घालवायचा, तुम्ही येण्याच्या अगोदरच तुम्ही 1 महिना प्रॉपर याच्यावर मार्गदर्शन तुम्हाला मिळालं पाहिजे, तुमचे ते 1.5 वर्ष वाचतील. तर याचा अभाव ह्याच्यामध्ये खूप मोठा गॅप आहे. तर राज्य शासन आज स्पर्धा परीक्षेच्या अवेअरनेससाठी विद्यार्थ्यांना कोचिंग आणि स्कॉलरशिपच्या नावाखाली जवळपास 700 ते 800 कोटी रुपये शासन खर्च करतं. तर ते कुठेतरी चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे, पैशाची बचत झाली पाहिजे आणि योग्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाच्या अनुषंगाने कॉलेजच्या फर्स्ट इयर्सपासून विद्यार्थ्यांना जर एक व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं तर मुलांना त्याचा फायदा होऊ शकतो. पण आपल्या दुसरा एक मोठा गॅप त्याच्यामध्ये हा आहे की आपली मुलं फक्त MPSC आणि UPSCचीच तयारी करतात. इतर ज्या परीक्षा आहेत म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, IBPS असेल किंवा इतर CGL असेल, तर या परीक्षांकडे जाण्याचा प्रमाण हा खूप कमी आहे. म्हणजे तिकडचा आपला सक्सेस रेशो हा 0.1% आहे. तर ती संख्या कशी वाढेल, म्हणजे फक्त महाराष्ट्रातल्याच भरती प्रक्रियेवरती डिपेंड न राहता बाहेरच्या ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पदभरती आहेत तर तिकडे आपला विद्यार्थी कसा जास्त संख्येने सक्सेसफुल होईल. तुम्ही जर आज कुठल्याही बँकेत किंवा कुठल्याही अशा ऑफिसेसमध्ये जा, तिथे तुम्हाला महाराष्ट्रीयन दिसणार नाही, तुम्हाला सगळे साऊथ आणि नॉर्थचेच लॉबी दिसेल. तर शासनाने आपला अभ्यासक्रम डिझाईन करत असताना विद्यार्थ्यांना पुढे असणारे जे कॉम्पिटिशन्स आहेत या स्पर्धा परीक्षा, तर त्या लेवलला अभ्यासक्रम शासनाने डिझाईन केला पाहिजे. त्याचं प्लॅनिंग हे मी 2016ला सांगितलं होतं. अजून त्याच्यावर काहीही सुधारणा शासनाची नाही आहे. त्याच्यामुळे आपली मुलं तिकडे रेसमध्ये जातच नाही. का तर इंग्लिश त्यांचा लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे, मॅथमॅटिक्सचा प्रॉब्लेम आहे आणि ह्याच्यावर सगळ्यात जास्त वेटेज आहे तिकडे. तर हे जर फेस करायचं असेल तर सिलेबसवरती काम करणं गरजेचं. जसं यांनी मागाशी सांगितलं की अरुण अडसूळ सरांनी सांगितलं की तुमचं स्किलवरती तुम्ही काम केलं पाहिजे, पण स्किलसोबत असाही हा देखील अभ्यासक्रम डिझाईन केला पाहिजे की जेणेकरून तो सगळ्या देश पातळीवरच्या स्पर्धा परीक्षेला तो फेस करतो. तर मला असं वाटतं की शासनाने या संदर्भात काम करायला पाहिजे. तर याच्यात ज्या संस्थेनं आम्हाला हा प्रोजेक्ट करण्यासाठी सर्च फाउंडेशनचे गणेश कळसकर यांनी आम्हाला मदत केली या संदर्भात, त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून काही असे उपक्रम राबवले जातात की विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी नंतर करिअर मार्गदर्शन असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातलं ओरिएंटेशन जे देण्याचा ते प्रयत्न करतात त्या संस्थेच्या माध्यमातून. की पुण्याचे विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये आहे, तिथेही विद्यार्थी राहतात, वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकतात, परंतु करिअरच्या माध्यमातून त्यांना म्हणजे करिअरचा स्वतःचा शोध घेण्यासाठी ते सगळे प्रयत्न करून, म्हणजे कोण व्यवसायाचा करतं, कोण म्हणजे छोटे छोटे स्किल बेस ते कॉलेजच्या वयापासूनच करत राहतात. आणि मग 4-5 वर्षाच्या एंडला म्हणजे जसं कॉलेज संपत येतं, त्यांनी जे काम सुरू केलेलं असतं त्यांना कळतं की ह्याच्यातनी पुढे जाऊन व्यवसाय करायचा, नोकरी करायची का प्रशासकीय स्पर्धा परीक्षेकडे जायचं, असे उपक्रम ते राबवतात. त्यातून काय होतं की विद्यार्थ्याचा स्वतःचा म्हणजे जो आतला म्हणजे जो पिंड आहे तो शोधण्यासाठी मदत होते. असे उपक्रम शासनाने राबवले गेले पाहिजे. शासन म्हणजे बार्टी, सारथी, महाज्योती ज्या संस्था आहेत ना, ते फक्त क्लासेस घेतात आणि हे मटेरियल देतात, त्याच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचा ट्रॅक ठेवला पाहिजे
विद्यार्थ्यांना आम्ही जर दरवर्षी 10,000 विद्यार्थ्यांना मदत केली तर 10 मधले किती सक्सेस झाले त्याचा ट्रॅक शासन ठेवत नाही. त्यांचं पुढं काय होतं त्या 10,000 मधले, कुठं 10,000 मधले 10च लागलेले असतात पण 10च बोर्ड लावतात, उरलेल्यांचं काय झालं त्यांचा ट्रॅक नाही ठेवला जात. मग यांनी त्या उरलेल्यांवरती पैसे केले, खर्च केले, तेही वाया गेले आणि वेळी विद्यार्थ्यांचा वाया गेला. त्याच्यापेक्षा त्यांचा एंट्री केल्यापासून ते पासआउट होईपर्यंतचा जर ट्रॅक ठेवला आणि त्यांचा कल त्यांनी त्या 5 वर्षात ओळखला आणि त्यानुसार त्याला पुढं नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी किंवा अजून पर्यायी मार्गासाठी आर्थिक मदत केली तर तो विद्यार्थी 100% यशस्वी होणार, असं ते करायला पाहिजे. मला अजून एक मुद्दा बोलत असताना मग सुचला, तो म्हणजे आपल्या समाज व्यवस्थेमध्ये अशी धारणा आहे की मी पहिल्यापासूनच हे किंवा बऱ्याच असं म्हटलं तर ब्रिटिशांनी ती रुजवली गेली आहे की नोकरी ही प्राधान्य, म्हणजे जी प्रतिष्ठा जी आहे की नोकरीला हे प्रायोरिटी असली पाहिजे, व्यवसाय आणि शेती हे सगळं दुय्यम. पण आता ती खरं बदलण्याची गरज आहे की आपण जे प्राधान्य आहे ते कुठल्या तरी व्यवसायाला देणं किंवा शेतीला देणं गरजेचं आहे. आपल्याकडे अजूनही शेती त्या मानानं बघितली जात नाही व्यावसायिक पातळीवरती, ती करणं गरजेचं आहे. कारण इथं तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत ना याच्यामधले 90% विद्यार्थी हे शेतकऱ्यांचे आहेत. शेतकऱ्यांचे म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा मोठे शेतकरी असतील, मध्यम शेतकरी असतील किंवा शेतीशी संबंधित काम करणारे कामगार असतील, म्हणजे प्रत्येक विद्यार्थी शेतीच्या संबंधित आहे. जर याला शेतीपूरक उद्योगाचं प्रॉपर एज्युकेशन जर मिळालं आणि तो आत्मविश्वास मिळाला आणि शासन पातळी करून जर बॅकबोन मिळाला की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही काम करा, आम्ही तुमचा जो काही असेल, मुळात शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळं जे प्रश्न तयार होत आहेत आणि ह्या पिढ्या अस्थिर होण्याचं काम या माध्यमातून होत आहे, तर याच्यात शासनानं महत्वाची भूमिका घ्यावी आणि ज्या काही सामाजिक संस्था समाजामध्ये काम करतात यांनीही पुढे इनिशिएटिव्ह घेऊन असं कोलॅबोरेटिव्ह प्रोग्राम राबवले पाहिजे. येस, तर शेवटचे 2 प्रश्न. पहिला प्रश्न सर, महेश सर तुमच्यासाठी, जे विद्यार्थी MPSC UPSC स्पर्धा परीक्षा करण्याचा विचार करत आहेत, म्हणजे एक्झाम देण्याचा विचार करत आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही आज काय सल्ला द्याल? त्यांना एकच सांगेल की तुम्ही तुमचा अभ्यास करत असताना तुम्ही कॉलेजच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात, NCC, NSS किंवा इतर सोशल उपक्रम, याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा आणि तुम्ही जो आत्ता अभ्यास करताय तोच अभ्यास स्पर्धा परीक्षेला आहे, दुसरा कुठलाही अभ्यास नाही. आणि तुम्ही कॉलेजचं जे लाईफ आहे ते तुम्ही एन्जॉय करा. तिथे जेवढ्या काही सोशल ॲक्टिव्हिटी, वेगवेगळे जेवढे उपक्रम तुम्हाला सहभागी होता येईल ते सहभागी व्हा. आणि ते करत असताना 10% फक्त तुम्हाला जे काही UPSC किंवा MPSC करायचं आहे त्याचं फक्त एक माहिती पुस्तिका तुम्ही सोबत ठेवा. त्याचा सिलेबस काय असतो, त्या सिलेबसवर चांगला स्टडी करा. काही मोटिवेशन चांगले इंटरव्ह्यूज आहेत वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे, ते ऐका. संदर्भ ग्रंथ आहे त्याची यादी काढा आणि जसं एक नजरेखालनं घालायला चालू करा. प्रश्न विचारण्याची पद्धत कशी असते, पॅटर्न्स जे आहेत ते, लिखाणशैली वाढवा. असा एक थोडासा वेळ दिवसातला 1 तास किंवा 2 तासच फक्त तुम्ही आत्ता खर्च करा. मला असं वाटतं की एवढं जरी तुम्ही केलं तरी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 1 ते 2 किंवा 3 वर्षाच्या आत तुम्हाला कोणती ना कोणती तरी पोस्ट 100% मिळू शकते. ओके. आणि सर तुमच्यासाठी एक प्रश्न, डॉक्टर ज्ञानेश्वर जाधवर, लेखक, संशोधक की अभ्यासक, कुठली भूमिका जास्त जवळची वाटते? नाही, मला हे ती पदांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये फारसं असं काही वाटत नाही. आतून मला जे वाटतं की म्हणजे मला म्हणतोय की म्हणजे मला जे शोधायचं आहे किंवा मला जे सापडतंय ते मी शब्दांच्या माध्यमातून मांडतोय. भरपूर साऱ्या गोष्टी निसटून जात आहेत, म्हणजे शब्दामध्ये पकडता येत नाहीत, पण ज्या प्रयत्न करतोय, जो मांडण्याचा प्रयत्न करतोय, याच्यामध्ये एक विचार आहे, याच्यामध्ये जगण्याची एक उमेद आहे, एका जगण्याची प्रेरणा आहे. प्रत्येकानं म्हणजे आपापल्या जगण्यामध्ये किंवा आपलं करिअर घडवत असताना किंवा व्यक्ती म्हणून उभारत असताना की स्वतःचा जर शोध घेतला ना तर तुम्हाला करिअरचा शोध घ्यायची गरज लागणार नाही. गरज म्हणून मी नोकरी करणार नाही, म्हणजे गरजेपुरते पैसे जे आहेत ना ह्या तुमच्या शोधामधून, ह्या तुमच्या पॅशनमधून तुम्हाला आपोआप जनरेट होतील. तसं जर तुम्ही ह्या प्रशासकीय कामाकडं किंवा याच्याकडं जर सगळ्यांनी बघितलं की मला इकडं जायचंय पण मी माझी पैशासाठी नोकरी म्हणून करणार नाहीये, ते मला काम आवडते म्हणून करणार, तसं मला हे संशोधन, लेखन जे आहे या सगळ्या हे पुढे येतात टप्पे. पण त्याच्या अगोदर माझ्या डोक्यामध्ये जे विचार चाललेले असतात, म्हणजे मला अभ्यासक हे जास्त जवळचं वाटतं, मग त्याच्या पुढचा लेखक आणि संशोधन हा पुढे येतो. म्हणजे अभ्यासक म्हणजे तुम्हाला ती गोष्ट शोधून काढण्याची उमेद, ते विचार देतात, ती प्रेरणा ते डोक्यामध्ये येते.
असं ते मी तर गृहीत धरतो. पण आता हे पदव्या म्हणजे डॉक्टरेट झाला तुम्ही खूप असं काही ते नसतं. आपल्याला फक्त की एखाद्या विषयाचा अभ्यास कसा करायचा त्याची एक शास्त्रीय पद्धत मला कळली. म्हणजे मी PhD झाल्यामुळे मला हा ग्रंथ चांगला लिहिता आला, नाहीतर मी सडळ राहताना म्हणजे कथा गोष्टी लिहितो आपण तसा लिहिला असता. कारण हा ग्रंथ लिहिण्यासाठी म्हणजे हे पुस्तक लिहिण्यासाठी आपण क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह ह्या रिसर्च मेथडॉलॉजी वापरलेल्या आहेत. म्हणजे डेटाचं त्याचं शास्त्रीय पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे. हे PhD मुळे शक्य झालं. पण हे सगळे काय म्हणतो आपण एक्सटर्नल फॅक्टर आहेत. त्याच्या अगोदर मला ते विषय मांडण्याची माझी जी तळमळ आहे, ती आत्मीयता आहे, ती एक अभ्यासक म्हणून मला महत्वाची वाटते. आणि या पुस्तकासाठी महेश बडे असेल, किरण निंबोरे आहेत, सर्च फाउंडेशनचे गणेश कळसकर आहेत, यांनी खूप मदत केली. आणि आमचे उचित मीडियाचे जीवराज सोले यांचंही अधूनमधून सहकार्य असतं. असे अनेक मान्यवर आहेत की ज्यांनी यासाठी खूप मदत केलेली आहे. आणि तुम्ही आज हा इथं इंटरव्ह्यू आमच्या घडवून आणला महेश बडे आणि या सगळं, त्यामुळे शुभम तुमचेही खूप खूप धन्यवाद आहे. मी अधिकारी या पुस्तकातून तुम्हाला युवकांना काय संदेश द्यायचा आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. फक्त संदेशच नाही, ह्या पुस्तकामधून जे कोणी वाचतील किंवा ज्यांनी, मी सगळ्यांना आग्रह करेल हे पुस्तक आवर्जून वाचावं. कारण त्यांना ज्या स्थितीमध्ये असाल तुम्ही त्यासाठी वैचारिक बळ आणि जगण्यासाठी उमेद देणारे महत्वाचे संवाद, महत्वाचे विचार या पुस्तकातून मिळणार आहेत. या पुस्तकामध्ये मी मगाशी उल्लेख केला डॉक्टर कुणाल मंगल यांनी भविष्यातील वाटचाल काय असावी या संदर्भामधील काही महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. आणि भारतामधल्या नोकरी व्यवस्था कशी आहे त्या संदर्भामध्ये आहे. त्यातलं एक विधान असं होतं की विकसनशील देशामधील सरकारी नोकऱ्यांचं मूल्य आपल्याकडे जास्त असल्यामुळे नोकऱ्याकडे वळण्याचा जास्त कल आहे. आणि याच्यामध्ये आर्थिक म्हणजे आणि गैर आर्थिक फायदे जास्त मिळतात म्हणूनही खूप लोक जात आहेत. असा भाग आहे तो वेगवेगळ्या म्हणजे संशोधनात्मक पद्धतीने मांडलेला. पण मला अजूनही याला जोडून एक सांगायचं ते म्हणजे यातल्या शेवटच्या प्रकरणामध्ये 19व्या प्रकरणामध्ये एक कविता आम्ही घेतलेली आहे. म्हणजे किरण टेकवडे म्हणून जे कवी आहेत तेही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते मला वाटतं, त्यांनी लिहिलेली आहे. आणि जो कार्यक्रम झाला त्याच्या अनुषंगाने आम्ही ती इथं घेतलेले. मी त्यातल्या काही महत्वाच्या ओळी इथं सांगतो. म्हणजे जो संदेश अख्खा पुस्तकाचा तुम्हाला लक्षात येईल तरुणांसाठी जो असणार आहे तो. कवितेचं नाव आहे तर मी अधिकारी. स्वप्नांना पंख नवे, ध्येयाला बळ हवे, चल आता चाल पुढे, ही गुरु किल्ली यशाची, ही संधी कर्तृत्वाची, नवभेदी उड्डाणाची, ही संधी जल्लोषाची, दबलेल्या सामर्थ्याची, अन वास्तवास या दिशा देऊनी उज्ज्वल भवितव्याची. आकाश घेरुनी सारे, श्वासात पेरुनी वारे, ऋण हे आई बापाचे, दोघांच्या परिश्रमांचे, जाणुनी मोल थाटात बोल, उत्तुंग घेण्या भरारी, मी अधिकारी मी अधिकारी. परिवर्तनाच्या वाटेवर ठसा तुझा उमटावा, पुढाकार तू घ्यावा, तिथे बदल नवा उजळावा. संवेदनशील रूप असावे चोख निर्णयाचे, भान राखुनी फेडावे तू ऋण समाजाचे. ही संधी अधिकाराची, सृजनाची, कर्तव्याची, प्रगतीच्या संकल्पाची, मनाच्या निर्मळतेची. घुमेल सर्वदा तुझी गर्जना, साऱ्या जगात भारी, मी अधिकारी मी अधिकारी. अपयशाने खचू नको, हतबल होऊन बसू नको, वनवा होतो ठिणगीचा, जळण्याआधी विझू नको. प्रत्येकाला आयुष्यातून मिळते का रे हवे तसे, पद असे हे मृगजळ मित्रा, आयुष्याचा अर्थ नसे. संघर्ष नव्याने उभा राहू दे, जिद्द लढाऊ नभी घुमू दे. दे ज्ञानाला कौशल्याला न्याय स्वतःला, नव्या तऱ्हेने ही संधी नवजन्माची, स्वप्नांच्या नव्या रूपाची, मनाच्या निर्भीडतेची, ध्येयाच्या नवतेजाची. करतील मुजरा समस्त नजरा, पाहुनी अशी उभारी, मी अधिकारी मी अधिकारी. वा, खूप उत्कृष्ट मांडणी केलेली आहे आणि कवितेच्या प्रत्येक वाक्यात काही ना काही अर्थ दडलेला आहे. येस, आणि तुम्ही दोघंही वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिलात आणि अगदी मोलाचं मार्गदर्शन, म्हणजे जे खरोखर समाजापुढे मांडण्याची गरज आहे ते तुम्ही गेले अनेक वर्ष करत आहात. आणि नुकतंच तुमचं पुस्तक पण प्रकाशित झालंय. तुमच्या पुस्तकाला खूप खूप शुभेच्छा. आणि जे प्रेक्षक हा व्हिडिओ पाहत आहेत मी त्यांना आवाहन करतो की जे विद्यार्थी MPSC UPSC अशा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतील किंवा करण्याचा विचार करत असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा आणि त्यांना मी अधिकारी हे पुस्तक वाचायला लावा. सर, आपल्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस.